नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. भाजपचे सलग 5 हल्ले, जयंत पाटलांनी 3 डाव उलटवले, चौथ्या चालीकडे सांगलीचं लक्ष. सांगलीच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपने मागील काही दिवसात एका पाठोपाठ एक 5 मोठे डाव टाकले. या कोंडीमुळे तब्बल 17 वर्ष मंत्री राहिलेले रेकॉर्ड ब्रेक वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलेले जयंत पाटील आता व्यतीत झालेले दिसले. याच अगणिततेतून ते पहाटे 3 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. पण आता पाटील यांनी 3 लढायांमध्ये बाजी मारत जोरदार पुनरागमन केलं आहे. आता चौथी लढाई मिरज पंचायत समिती सभापती पदाची असून त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या आमदारांकडून जयंत पाटील यांची सत्ता असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला लक्ष केलं जात आहे. सातत्याने वेगवेगळे आरोप करत बँकेच्या चौकशीची, बँकेवर कारवाईची मागणी सुरू असते. अशातच बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती आल्याने जयंत पाटील गटाला मोठा धक्का बसला होता. मात्र न्यायालयाने नंतर ही स्थगिती उठवली आणि भरती प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे जयंत पाटील यांनी पहिली लढाई जिंकली.